महत्त्वाचं मुदतवाढ जरी दिली होती, पण अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने सोयाबीनची खरेदी होणं आवश्यक होते ती झालेली नाही. त्यामुळं माझी तर मागणी आहे की मुदतवाढ मिळाली पाहिजे, भेटलीच पाहिजे. त्या बाबतीत मी आज संबंधित मंत्री महोदयांना पत्रसुद्धा देणार आहे. कारण मुदतवाढ झाली पाहिजे. आज पण ज्या खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्राच्या बाहेर अनेक ट्रॅक्टर असू गाड्यांच्याद्वारे तो माल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मुदतवाढ ही मागच्या वेळी दिली होती ती 8 दिवसांची दिली होती. टोकडीमुळे तो मुदतवाढ वाढत नाही का? 8 दिवसाच्या मुदतवाढीने काही होत नाही. कमीत कमी 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे. तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहेत ना तर जरा मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. 8 दिवसाची मुदतवाढ म्हणजे 8 दिवस तुम्ही जाहीर केल्यानंतर 2 दिवस तर लोकांना माहिती होण्यात जातात. 2 दिवस माहिती होऊन गेल्यानंतर राहिलं किती 5-6 दिवस राहतात. त्यामध्ये मध्ये एखादी सुट्टी आली तर 4-5 दिवसात काय होणार आहे? सरकार शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात येऊन उभा करण्याचा प्रयत्न करते का? आता जर हा सोयाबीन खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडे जावं लागणार आहे, कमी भावात विकावं लागणार. सोयाबीन खरेदी जर झाली नाही तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात हेलपाटी मारावं लागणार आहे. पण आज त्या बाबतीत मी संबंधित मंत्री महोदयांना माझं पत्र देणार आहे. तुम्ही यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत, कांदा असेल, इतर प्रश्न दूध असेल, सोयाबीन असेल, या बाबतीत काय आंदोलनाचा इशारा तुम्ही देताय का राज्य सरकार किंवा केंद्र सरकार? शेवट शेतकरी हा महत्त्वाचा असतो. शेतकरी राजा हा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर सुखी राहिला तर देश सुखी होणार आहे. त्यामुळे आमची नेहमी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. मी सुद्धा संसदेत आल्यानंतर पहिला प्रश्न दूध आणि कांद्याचा मांडला होता, सोयाबीनचा मांडला होता. काल परवासुद्धा अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, अनेक अशा दुधाची दरवाढ झाली पाहिजे या बाबतीतच्या मागण्या केल्या होत्या. तुम्ही मागण्या केलेल्या म्हणताय. मागच्या वेळी आम्ही अधिवेशनाच्या काळात तुम्ही आक्रमक बघायला मिळाले होते. यावेळी तुमचा आक्रमकपणा दिसत नाही. म्हणजे तुम्ही आंदोलन केलं होतं, यावेळी आंदोलन अशा पद्धतीचे काही दिसत नाही. कारण काय म्हणायचं? मुदतवाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन करणार आहे. एक महत्त्वाचा प्रश्न